नमस्कार मित्रांनो. या महिन्यामध्ये बिग बॉसचे आपण जे कंटेस्टंट आहेत त्यांच्या फॅमिली बरोबर चर्चा करायचे प्रयत्न करणार आहेत. आणि आज आपण ज्या कंटेस्टंटच्या फॅमिली बरोबर चर्चा करणार आहेत ते आहेत अरबाज पटेल यांचे वडील आयुब सर. तर आयुब सरांना अरबाजचा गेम कसा वाटतोय, बाकी घरातील कंटेस्टंटचा गेम कसा वाटतोय, हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आयुब सरांचं सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण स्वागत करूया. स्वागत आहे सर तुमचं. तर सगळ्यांना माझा नमस्कार, आदाब, जय भीम. खूप चांगलं वाटलं आज तुमच्याशी भेट झाली सर. रोज मी तुमचा चॅनल बघतो. तुम्ही कमेंट करतात. जे चांगले खेळतात त्यांच्यासाठी पण बोलतात, जे चुकीचं वागतात ते त्यांच्यासाठी पण बोलतात ते. तर मला पाहून खूप आनंद होतो का तुमच्यासारखे लोक आज सत्यतेवर काम करतात आहे. आणि लोकांना जाणीव करून देता येते की तुम्ही तुमचा खेळ करताय म्हणून तुम्ही कसा खेळला पाहिजे तो खेळ. कारण बिग बॉस हा गेम असा आहे, रियालिटी निघते माणसाची जेव्हा माणूस त्या शो मध्ये जातो. तर लोकांसमोर त्याचा कसा चेहरा आहे, तो कसा वागतो, त्याचं राहणीमानी कसं आहे ते लोकांना दिसून येतं सर. आणि तुम्ही ते सांगता. अह, एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, खेळाविषयी तर बोलणारच आपण, पण अरबाज चं पहिल्यांदा सिलेक्शन झाल्यानंतर तुमची रिॲक्शन काय होती? मी जेव्हा पहिल्यांदा सिलेक्शन झालं, तर बघा कसं असतं, एका आई वडिलांसाठी गर्वाची गोष्ट असते जेव्हा त्यांचा मुलगा मराठी बिग बॉस हा एक महाराष्ट्राचा मोठा रियालिटी शो आहे. आणि आज मला खूप आनंद होतो का तो शो खूप मोठा झालेला आहे आज महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्राचे लोक भरभरून त्याला उत्साहित करतात त्या शोला आणि बघतायत. तर मला खूप गर्व झालाय का माझा मुलगा मराठी बिग बॉस मध्ये गेलाय. आता शोचा विषय निघालाय तर कसं वाटतोय अरबाजचा गेम तुम्हाला? अरबाजचा गेम खेळतोय तो चांगला, पण मला असं वाटतं की तुम्ही इंडिव्हिज्युअल गेम खेळला पाहिजे. कारण घरामध्ये कसं असतं, बिग बॉस जेव्हा टास्क देतात तर थोडंफार वेगवेगळे गेम होत राहतं. तर स्वतःचं गेम चांगल्या प्रकारे दाखवण्याची ही संधी त्याला मिळालेली आहे, तर त्याने स्वतःचं गेम चांगल्या प्रकारे खेळलं पाहिजे. सुरुवातीला अरबाज गेला आणि त्याने रियालिटी शोचा अनुभव असल्यामुळे एक ग्रुप निर्माण केला, आणि तो ग्रुप आता कुठं तर तुटत चाललाय. तर काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? मला तर खूप चिंता झाली सर. कारण तो ग्रुप चांगला होता, सगळे स्ट्रॉंग त्याच्यासोबत जेवढे पण लोक होते. कारण वैभव विषयावर मी जर बोललो, तर वैभव याने अरबाजला एक भावासारखं प्रेम दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि वैभवने अरबाजमुळे गद्दारीचा टाक लावून घेतला, ती खूप मोठी गोष्ट आहे सर. याच्या जमान्यामध्ये कोणीही कोणासाठी एवढं त्याग देत नाही सर. आणि ते वैभवने दिलं, मला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि वैभव वैभव मला असं वाटतंय का तो त्याला भावासारखं जीव लावतो. आणि जान्हवी बद्दल जर बोललं गेलं समजा, तर जान्हवीला तर भाऊ भाऊ बहिणीचं प्रेम आहे त्यांचा. आणि मला वाटतं का जान्हवी आताही खूप चांगलं वागते अरबाज सोबत. आणि चांगलं त्यांचं बॉन्डिंग आहे. आणि मला असं वाटतं का वैभव आणि जान्हवी सोबत त्यांचं बॉन्डिंग चांगलं राहिलं पाहिजे. दॅट्स इट. पण आता वैभव आणि जान्हवीचं जर का बोलायचं झालं तर आता त्यांच्या मनात सुद्धा या भाऊच्या धक्क्यावरती काही गोष्टी अशा अरबाजच्या दाखवल्या की त्याच्यामुळे त्यांच्या मनात पण एक शंका निर्माण झाली आहे. कारण अरबाजचं आणि निक्कीचं जे रिलेशन आहे त्याचा जो आहे तो क्लिअर काय समोर येत नाही. त्याबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं की अरबाजने मैत्री पुढे केली पाहिजे. मला असं नाही वाटत नाही, कारण त्याने एवढ्या मोठ्या शोवर जे सांगितलंय त्याने का मी एंगेज आहे म्हणून, तर त्या विषयावर त्याने ठाम ठाम राहिलं पाहिजे. कारण महाराष्ट्राची जनता जी बघते. आणि एक तर तुम्हाला सांगतो की आपली जी जनता आहे महाराष्ट्राची ती खूप प्रेमळ आहे. आणि ही जनता खोटारडेपणा ऐकून आणि बघून पण त्यांना विचित्र वाटतं, अरे हा माणूस एंगेज आहे आणि हा जो करतोय ते कुठेतरी फेक फेक वाटतं. आणि ते मलाही वाटतंय तर त्यांनी तसं केलं नाही पाहिजे. त्यांनी वैभव आणि जान्हवी सोबत चांगलं गेम खेळला पाहिजे. कारण फ्रेंडशिप मध्ये पण एक ताकद असते. त्या ताकदीला धरून त्याने जे तर जान्हवी निकीला फेस केलं पाहिजे. कारण निकी काय करते, अभिजित कडे काहीतरी वेगळं म्हणते, अरबाजला काहीतरी वेगळं म्हणते, अरबाजला लांब पण करते आणि जवळ पण करते. म्हणजे अरबाजला तिने गुंतून टाकलेलं आहे एकदम चक्रव्यूहमध्ये. ओके. आणि ते दिसतंय ते. अरे निक्कीच आणि अरबाजचं जे चक्रव्यूहचा तुम्ही विषय घेतलाय, पण असं काय वाटतंय तुम्हाला बाहेरून की का अरबाज तिकडे अट्रॅक्ट होतोय? म्हणजे त्याच्या इकडे वैभव आणि जान्हवी मित्र आहेत, त्यांच्याकडे कमी, पण त्यांना निक्कीच का हवी आहे? मला गेमच्या बद्दल जर बोललं गेलं तर समजा त्याला असं वाटत असेल का निकी थोडीशी स्ट्रॉंग आहे म्हणून. आणि निकी गेम चेंजर आहे म्हणून आता लोकांना, महाराष्ट्राच्या लोकांना पण ती दाखवू लागली की मी गेम खेळते म्हणून. मला कोणाशी प्रेम संबंध हे त्याचं मला घेणं देणं नाही. तिथं म्हणते का जरी कोणी अजून चांगलं आलं तर मी त्याच्यासोबत पण प्रेम करेन.
हम्म. ती अभिजितला बोलत होती आणि याच्या अगोदर मी ती अभिजितला बोलली का मी एक महिला आहे म्हणे, मला माहित आहे कसं करता येईल माणसाला, पुरुषाला कसं आपण प्रभावित करता येईल ते मला माहित आहे. मी त्या हिशोबाने म्हणजे रात्रीच्या अरबाजला मी समजून टाकेन. ती गोष्ट अभिजित सोबत तिची झाली होती. तर मला फक्त बघा कोणता कोणाचा गेम काय आहे. निकीला मी वाईट म्हणणार नाही कारण ती तिचा गेम खेळते आणि सगळे आपापल्या लेवलला बरोबर करतायत जे त्यांना केलं पाहिजे. तर आपण कोणाला वाईट म्हणणं ते चुकीची गोष्ट आहे. मला एवढं सांगू शकतो मी की मी अरबाजला अरबाजनी स्वतःवर फोकस केलं पाहिजे, स्वतःचा गेम दाखवला पाहिजे आणि जे चांगले मित्र जे तुझ्यासोबत चांगले राहत आहेत त्यांच्या सोबत तू गेम खेळ, त्यांना घेऊन गेम खेळ. आता या सगळ्या प्रकारामध्ये लास्ट आठवडा अरबाज आणि निक्कीवरती फोकस होता. त्यामध्ये अरबाजचं एक वेगळं अग्रेशन बघायला मिळालं. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याच्या या गोष्टीला क्रिटिसाइज सुद्धा केलं. तर आता तो तुमच्यापाशी लहानाचा मोठा झालेला आहे. काय नक्की अग्रेशनचं काय आहे त्याचं? तो बोलतो की मला असं होतच, आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल. मला तर एक थोडस मी कन्फ्युज झालोय. कारण लहानापासून मोठा झालेला तो एवढा अज्ञानी मुलगा आहे माझा. म्हणजे कधी माझ्यासमोर तो एवढं कधी चिडला नाही, कधी एवढं त्याला राग आला नाही. म्हणजे एक आज्ञा आमचं पालन करतो खूप. तुम्ही व्हिडिओ बघितला असणार, माझा एक व्हिडिओ आला होता युट्यूबवर. मला पायाला इजा झाली होती, माझा ऍक्सिडेंट झाला होता, मी पडलो होतो. तेव्हा माझी खूप सेवा केली त्याने. मी अग्रेशन त्याच्यामध्ये कधी बघितले नाही. मला आता असं कन्फ्युज होतंय की तू असं का करतोय. कारण फॅमिलीमध्ये तो एवढा लाडका आहे आमचा आणि एवढं चांगलं आहे त्याचा, कारण तो आमच्याशी एवढं कनेक्टेड आहे ना. म्हणजे आई वडिलांची काळजी घेणे, बहिणीची काळजी घेणे, माझ्या स्वतःच्या आई वडिलांची त्यांनी काळजी घेतलेली आहे. तर तो तिथे तसं का वागतोय तर थोडंसं मला कन्फ्युज झालेलं आहे सर. आता अरबाजच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे त्या लोकांना आवडत नाही, बाहेर त्यांना क्रिटिसाइज केलं जात आहे. जसं की निगेटिव्ह गेम खेळला जातोय, बोललं जात आहे. किंवा त्याच्यानंतर काही वेगळ्या गोष्टी म्हणजे निक्की बरोबरचे त्याचे जे रिलेशन आहे, किंवा वैभवला त्याने गुंतवून ठेवलाय असं बोललं जात आहे. वैभव आणि त्याच्या मैत्रीला एक वेगळं नाव दिलं जात आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा बघताय, ऍज अ ऑडियन्स म्हणून कशा बघताय? वैभव हा जो मुलगा आहे तो एक खरा मुलगा आहे. मी त्याची खूप तारीफ करेन. कारण त्याने जे प्रेम जे अरबाजला दिले ना ते खरं आहे, ते खोटं नाही. कारण कोणालाही वाटत नाही का दुसऱ्यामुळे मला लोकांनी गद्दार बोललं पाहिजे, मला तू काय खेळतोय, तुझा गेम काय दाखवतोय, तू अरबाज तू आहे. तर हे सगळं ऐकून घेणे याला मोठा जिगरा लागतो, खूप मोठा जिगरा लागतो. आणि तो वैभवकडे आहे. आणि वैभव अरबाज जर सोबत पण खेळले, एक मित्रता त्यांनी दाखवली, तर मला असं वाटतं का ते लोकांना आवडेल पण. कारण मित्रतावर खूप सारी फिल्म बनलेली आहे, दोस्तीवर. तर मला असं वाटतं वैभव आणि अरबाजवर पण एखादी पिक्चर बनेल. अभिजित जो व्यक्ती आहे घरामध्ये म्हणजे कंटेस्टंट आहे, त्याचा आणि निक्कीचं थोडंसं एक मैत्रीचे संबंध आहेत. पण अभिजित आणि निक्की एकत्र बसले की अरबाजला खूप त्रास होतोय. तर काय आहे, त्या गेमचा भाग वाटतो तुम्हाला का असा नाहीये? अरबाज नक्की काय आहे? तो एक थोडस काय झालं, निक्की जी आहे थोडीशी चतुर आहे थोडीशी. म्हणजे तिचा जो गेम प्लॅनिंग आहे ना तो थोडासा एक्स्ट्रा आहे. आणि त्याच्यात ती काय करते, आपल्याला कोणाशी काय काम आहे ते कसं करून घ्यायचं तिला माहित आहे. आणि ती अरबाजला ती त्या वेळेला युज करते त्या हिशोबाने. म्हणजे थोडंसं प्रेम दाखवून, थोडंसं चिडून, आणि मी तुला म्हणजे सोडायचं पण नाही आणि धरायचं पण नाही, ही दोन गोष्ट आहे. मला ती सोडत पण नाही आणि धरत पण नाही. ते अरबाजला समजून नाही लागलंय. हम्म. आणि याच्यामध्ये जो अभिजितचा रोल आहे ना, अभिजित अटकलाय फक्त. ओके. अभिजित तो अटकला. अभिजित आता समजा तुम्ही जोड्यामध्ये राहता ना, तेव्हा तुम्ही ऐकून घेणारच कुणाचा. आणि कसं असतं एकतर्फा जेव्हा माणूस बोलतो तर तिथे सत्यता नसते, दोन्हीकडे बाजू बघावी लागते. जर दोन्ही बाजू मध्ये चुके कुणाची ती समजते. आता निकी बरोबर अभिजित राहतोय तर अभिजित निकी जे म्हणते त्याला हो 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 असं असं हे चाललंय. आणि तिथे अरबाजला टार्गेट ते करतायत बसून, आपण अरबाजला करा. आणि तो म्हणतोय पण अभिजित त्या अरबाजला तू सोडू नको, अरबाज स्ट्रॉंग प्लेअर आहे, अरबाज पुढे जाऊ शकतो, अरबाज चांगला खेळतो. असं पण तिला बोलतोय. आणि अरबाजला तू म्हणतोय की मी जाऊन बोलू का अरबाजला, तुझ्याबद्दल बोलू का मी अरबाजला. हे त्यांची एक थोडीशी निकीची प्लॅनिंग आहे, याच्यामध्ये फक्त अभिजित अडकलेला आहे. म्हणजे एकंदरीतच काय, अभिजितला बळीचा बकरा बनवला जातोय निक्कीकडून असं म्हणायचं तुम्हाला? हो हो हो, खरंय सर, खरंय. कारण अभिजित आहे ना, अभिजितचं एक नॅचरल गेम आहे. मला नाही वाटत का अभिजित खोटेपणा दाखवतोय आणि अभिजित लोकांना हर्ड करण्यासाठी. काय अभिजितचं असं तसं काहीच नाही. फक्त ते निकीच्या लेवलला येऊन अरबाजला ते लोक थोडंसं जे करतात ना, ते अरबाजला वेगळं वाटतं. आणि अरबाजने यावेळेस सांगितलं पण होतं
का मी तुम्हाला नाही बोलत आहे, मी निकीला बोलतोय, पण तुम्ही तिथे त्याच्यामध्ये अटकतायत. आणि आता निकी जे करते ती निकी हड करते खूप अरबाज. आता या जो भाऊचा धक्का झाला तिकडे रितेश भाऊंनी आरबाजच्या गेम बद्दल बऱ्याच चर्चा केल्या. त्यामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट होती, म्हणजे तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललाय त्याच गोष्टीला मला कंटिन्यू करायचंय, की त्याचं रिलेशनशिप स्टेटस त्याबद्दल त्यांनी कमेंट केलं की तुम्ही स्वतः पाहुण्यांसमोर सांगितले की कमिटेड आहात, मग हे आठवडाभर केलं ते तुम्ही काय? तर याबद्दल तुम्ही थोडंसं स्पष्ट केलं लोकांना तर बरं होईल. काय आहे त्याचं रिलेशनशिप? बघा, रिलेशनशिप जी आहे ते खरं आहे. आणि ते त्यांनी घरात बोललेलं पण आहे. कारण कसं आहे, आमची जी आपली जी महाराष्ट्राची एक कल्चर आहे, तर बाबा ठीक आहे, तुझे जर तुझी फ्रेंडशिप थोडंसं लव्ह अँगल आहे तुझं, तर तू आई वडिलांना सांग. तर बाबा हे आहे माझं, आई वडिलांना बोल. तर बाहेर तुला कुणी वाईट बोललं नाही पाहिजे. आम्हालाही वाटलं पाहिजे की बाबा ठीक आहे, तू रिलेशन मध्ये आहे ना, तुझी मैत्री चांगली आहे, थोडंसं तुझं त्याच्यासोबत एक चांगली फिलिंग आहे. तर त्याने आम्हाला दाखवलं, त्यांनी बोललेलं, ती गोष्ट आम्हालाही बोललेली आहे. म्हणून ते आम्हाला वाईट वाटणार नाही. पण वाईट काय वाटेल, तर तू रिलेशन म्हणतोय की मी कमिटेड आहे, आणि तू तिथे जे करतोय ते लोकांना चुकीचं दिसतंय. ते अरबाजने केलं नाही पाहिजे. आणि ही जनताला हे घाणेरडं वाटतं का हा माणूस बोलतोय आणि तिथं काहीतरी वेगळं दिसतंय आपल्याला. तर मलाही जर चान्स भेटला जायचा आतमध्ये, तर मी अरबाजला तेच बोलणार का बघ बाबा, ही महाराष्ट्राची जनता आहे. महाराष्ट्राची जनता खोटं कधी बघत नाही, आणि खोटं जो माणूस करतोय त्याला लाईक पण करत नाही लोक. तर तू चांगला गेम खेळ, तर महाराष्ट्राची लोक तुला चांगलं हे करतील. ओके, आता अरबाज बद्दल तर आपण बोलतोय, पण त्याच्या ग्रुपमध्ये काही लोक आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा बरेच आरोप लागले. म्हणजे एकंदरीतच त्या एक ग्रुपवरती बरेच आरोप लागले, विशेष करून मोठ्या जे सिनियर ऍक्टर आहेत त्यांचा सन्मान होत नाहीये, किंवा जसं की जान्हवीने पंढरीनाथ कांबळे बद्दल बोललं किंवा निक्कीने वर्षाताई बद्दल बोललं, तर त्यावेळेस अरबाजनेही त्यांना थांबवलं नाही. तर त्या गोष्टीकडे एकंदरीत तुम्ही कसं बघताय? अरबाजने एक दोन वेळा मला असं वाटतं की बोलला होता, पण एवढ्या सर्वांसमोर नाही बोलला तो. एकदा निखिलला बोलला, तू काय लावलं, चांगलं वाटत नाही नेहमी नेहमी तू तसं करते म्हणून. पण मोठ्या जे वर्षाताई समजा आपल्यासाठी ते ग्रेट आहेत. आणि वर्षाताईंची माझी भेट 2014ला झाली होती. तर वर्षाताईचं नेचर खूप सॉफ्ट नेचर आहे, आणि ती मोठे आपल्यासाठी खूप मोठे आहेत. आणि महाराष्ट्राचे ते मोठे कलाकार आहेत, त्यांचा मान सन्मान आपण केलं पाहिजे. कारण ही आपली संस्कृती आहे, मराठी माणसाची संस्कृती आहे ती. मला असं वाटतं जे जान्हवीने केलं, जे अरबाजने त्यांना थांबवलं नाही, निकीने जे केलं, ते मला नाही वाटत का ते चांगलं आहे. कारण मोठ्या माणसाचं आदर आपलं केलं पाहिजे, ही आपली संस्कृती. पुढे येणाऱ्या काळामध्ये अरबाजने त्याचा गेम कसा खेळावा? मला असं वाटतंय की जो मित्र आहे त्याच्यासोबत, तुमचा एक जीवाला जीव लावणारा जो मित्र असतो ना, तो खूप महत्व असतो जीवनामध्ये पण. आणि कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जा, एक जीव लावणारा मित्र आहे ना, तुम्हाला खूप पुढे नेऊन जातो. तर मित्रासोबत खेळलं पाहिजे. त्यांनी त्या मित्राला लांब नाही केलं पाहिजे. जे त्याच्यासोबत मन लावून, जीव लावून करतात आहे, त्याला स्वतःसाठी समजवत आहे की चांगलं खेळ बाबा, ते तुझ्यासाठी वाईट वाटतंय. तर मला असं वाटतंय का जान्हवी झाली, वैभव झालं, आर्या झाली. आर्या पण एक बघा, आर्याच्या बद्दल मी बोलतो तुम्हाला. ते लोक म्हणतात बालिश बालिश, बालिशचं नाही, आर्या एक रिअलिटी आहे. आर्याची जी फेस आहे ना, आणि आर्याचा तो स्वभाव आहे ना, तो फेक नाही, तो रिअलिटी आहे. ती तशी, म्हणजे तिथे तिच्या माइंड मध्ये असतं ना, एक चांगलेपणा, एक चांगला व्यक्ती म्हणून ती बघते अरबाजकडे. आणि तिला वाटतं का हा चांगला व्यक्ती, ही माझ्यासोबत पण काही आयुष्यात घडलेलं तिने सांगितलं असं. तर तेव्हा माणूस थोडस विस्कळीत होऊन जातं. आता अरबाजची मध्ये बीपी वाढली होती, ते बघितलं मी. आता मला तर बिग बॉसला पण सांगायचं का, मला सर एकदा घरी जाऊ द्या, कारण तो थोडस टेन्शन आणि स्ट्रेस घेतोय, त्याच्यामुळे त्याची बीपी वाढते. तर मला एकदा जायचा मौका द्या. मी त्याला समजवतो की बाबा, ही बीपी वाढू नको, तू चांगलं खेळ. आणि जिथे म्हणजे जिथे तुला बोलायचं तिथे बोल, जिथे भांडायचं तिथे भांड. महाराष्ट्र हे पण बघणार तुला, कारण तू जर चांगल्यासाठी भांडणार ना, तर महाराष्ट्र तुला डोक्यावर घेणार आहे. पण तू वाईट गोष्टीसाठी केलंय समजा, तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही, आणि महाराष्ट्र तुला चांगलं बोलणार नाही. भांडणाचा विषय निघाला तर ते अग्रेशन जे आहे, खुर्ची आपटणं असेल किंवा भांडे आपटणं, याबद्दल काय वाटतं? कारण यासाठी सुद्धा खूप जास्त क्रिटिसाइज करण्यात आलं. मला ते चांगलं वाटत नाही. कारण आपला हा फॅमिली शो आहे. फॅमिली शो मध्ये तुम्हाला बघणारी लहान लहान मुलं पण आहेत, वयस्कर लोक पण आहेत. तर त्यांना असं वाटतं का हा रागाच्या भरात अजून पुढे काय करू शकतो. कुणाला इजा झाली तर समजा, एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून लागलं समजा, तुमच्या मनात नाही पण लागलं त्याला, तर तुमच्याबद्दल लोकांना वाईट वाटेल. ते केलं नाही पाहिजे, ते चुकीचं आहे, माझ्या मते ते चुकीचं आहे.
ओके, आता अरबाज बद्दल तर आपण बोलतोय, पण बाकी कॉम्पिटिटर पण आहेत घरामध्ये त्याच्या. तर तुम्हाला काय वाटतं एक्झॅक्टली अरबाजचा कोणता कंटेस्टंट कॉम्पिटिटर आहे घरामध्ये, त्या कंटेस्टंट पासून अरबाजने सावध राहिलं पाहिजे? मला तर नक्कीच वाटते. का? बाकी सगळे लोक चांगले आहेत. सगळे लोक चांगले आहेत. का कारण निकी का? निकीचं प्लॅनिंग चेंज होत राहतं सर. ओके. निकी काय करते, युज अँड थ्रो वाली मुलगी आहे थोडीशी ती. मी बघा तिला मी असं म्हणजे स्पेशली मला मला वाईट नाही म्हणायचंय, पण मला एवढं सांगायचं की तिचा गेम प्लॅनिंग आहे तो. ती गेम प्लॅनिंग करते आणि ती त्याच्यामध्ये अरबाजला ती अटकून ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण ती नेहमी नेहमी म्हणते अरबाज स्ट्रॉंग आहे, अरबाज स्ट्रॉंग आहे. तर तिला दुसरं कोणी दिसत नाही घरात, फक्त तिला अरबाज दिसतो का अरबाज स्ट्रॉंग आहे, म्हणून निकी पासून सावधान अरबाज राहिलं. अरबाजच्या विरोधात एक टीम खेळली आता 4-5 आठवडे, बी टीम. त्यामध्ये अंकिता वालावलकर, धनंजय, पंढरीनाथ असेल, सूरज असेल. तर या सगळ्या लोकांबद्दल काय वाटतंय तुम्हाला? बघा बी टीम जेवढी पण आहे ना, त्या लोकांमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व आहे सर. कारण महाराष्ट्रामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे, पेढी दादा आहेत. पेढी दादांचं एक चांगलं नाव आहे महाराष्ट्रामध्ये, एक विनोदी ऍक्टर म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि मी पण त्यांचे खूप प्रोग्राम बघितलेले आहे. आणि त्यांचं एक व्यक्ती म्हणून ते खूप चांगले आहेत. आणि त्याच्यात अजून समजा सूरज एक आहे. सूरज हा एक भोळासारखा माणूस आहे, भोळा माणूस आहे. आणि एक तर आई वडिलांच्या मुळे बोलतो ना, माणूस थोडस हे होऊन जातं, टेन्शन होऊन जातं की मला आई वडील नाही म्हणून. पण सूरज एक चांगला मुलगा आहे. आणि सूरज पण एक त्याची क्लिअरिटी आहे स्वतःची. आणि तो जो करतो तो स्वतः करतोय, कोणावर ब्लेम करत नाही. कोणाला तो असं म्हणजे हे पण करत नाही, तो त्याच्या लेवलला तो बरोबर खेळतो आणि तो करतोय पण चांगला. आणि अगदी. बाकीचे लोक पण चांगलीच आहे. ओके. रितेश भाऊ बद्दल काय बोलाल? काय वाटतंय तुम्हाला रितेश भाऊ? नाही, रितेश भाऊ खूप चांगले आहेत सर. कारण मला असं म्हणायचं आहे बघा, लोकांना असं वाटेल का रितेश भाऊ अरबाजवर चिडतात, तर त्याच्या आई वडिलांना वाईट वाटेल. पण ते अरबाजलाही ते मोठ्या भावासारखं बोलतायत. कारण जेव्हा माणूस चुकतो ना सर, तर तुमचं जर हक्क असेल त्याला बोलायचं, तर तुम्ही त्याला त्याची चूक दाखवली पाहिजे. आणि रितेश सर जे मला म्हणतायत ना, ते त्याची चूक दाखवतायत की तू कुठं चुकतोय. मी जे तुला बोलतोय ना, दाटून बोलतोय, तुला प्रेशर करून बोलतोय, तर तुला समजलं पाहिजे की तू घरात कसा दिसतोय म्हणून. मला त्यांचा खूप आवडतोय सर, कारण ते ज्यालाही म्हणतात ते, त्याला ती सवय, ते तुमची सवय तुम्ही सुधारून घ्या. तुम्ही जे करताय तिथं, ते तुमचं चूक दिसतंय. आता समजा सूरजच्या बदल्यात त्यांनी आज तारीफ केलेली आहे का, सूरजचा एक नॅचरल माणूस, तो व्यक्ती आहे. तर तो महाराष्ट्र त्याला जवळ करतोय, महाराष्ट्र त्याला प्रेम करतोय. तर त्या हिशोबाने त्याने त्याला सूरजला पण सांगितलं. तर तसं या लोकांनी पण विचार केला पाहिजे की सर जे बोलतायत ना, ते आपल्या चांगल्यासाठी बोलताय. आपण कुठेतरी चुकतोय, तर आपण आपला गेम सांभाळायला पाहिजे. तर सरांबद्दल मला खूप अभिमानाने सरांना मी बोलू शकतो तुमच्या चॅनलच्या माध्यमाने, सर तुम्ही खूप छान दिसतायत, तुम्ही खूप छान बोलतायत. आणि तुमच्यामुळे हा शो खूप पुढे गेलेला आहे, कारण हिंदी भाषिक लोकही शो बघतायत. आणि ते सगळे लोक आपल्या प्रमोशनसाठी आपल्या चॅनलवर येत आहेत. आणि हे गर्व आहे मला माझ्या मराठी भाषेवर. आज मराठी भाषा दुसऱ्या राज्यात पण गेलेली आहे सर. ओके. जाता जाता शेवटच्या टप्प्याकडे येऊया आपण, आणि मला तुम्हाला विचारायचं की प्रेक्षकांना काय आव्हान कराल तुम्ही अरबाजच्या बाबतीत? तर मी प्रेक्षकांना एवढंच बोलू शकतो का हा महाराष्ट्राचा मुलगा आहे, तुमचाच भाऊ आहे, तुमचा मित्र आहे, तुमचा मुलगा आहे. तुम्ही त्यालाही खूप भरभरून प्रेम द्या. जिथे जिथे तो चुकेल तिथे तुम्ही बोला, तुमचा हक्क आहे, कारण तो इथलाच माणूस आहे, तुमचाच माणूस आहे. आणि तुमचा प्रेम हवाय, आम्हाला खूप हवाय. तुमच्या प्रेमाविषयी तर मी काय बोलू आता, आभाळासारखं तुमचं प्रेम मला पाहिजे सर. ओके. सो थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही आलात आणि एवढ्या छान छान गप्पा मारल्या आपल्या बरोबर. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही अरबाजचे वडील आयुब सर यांचं म्हणणं जे आहे ते बिग बॉस बद्दल, अरबाज बद्दल ऐकलं असेल, बाकी कंटेस्टंट बद्दल पण ऐकलं असेल. तुमचं यांच्या मताशी काय म्हणणं आहे कमेंटमध्ये सांगा. आणि परत एकदा बोलेन, थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आलात आणि आम्हालाही भारी वाटलं तुमच्याशी चर्चा करून. थँक्यू सर, थँक्यू. त्या इंटरव्ह्यूमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया परत एकदा नवीन पाहुण्यांबरोबर अशाच एका नवीन इंटरव्ह्यूमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.